तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 19 सप्टेंबर. तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर थोडाफार कमी होईल म्हणजे काही भागामधील, परंतु काही भागामध्ये अजूनही आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आपल्या राज्यामध्ये उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आपण सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्यासुद्धा पावसाचा जोर कमी राहील म्हणजे उद्यासुद्धा जे आहे राज्यामध्ये दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. त्याआधी जे आहे शेतकरी मित्रांनो आपण आता आज रात्रीचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया आधी. तर आज रात्रीच्या दरम्यान नेमकी पाऊस कुठे कोणत्या भागामध्ये पडणार आहे, कुठे पाऊस पडणार आहे याचा अंदाज आपण आधी सुरुवातीला या ठिकाणी जाणून घेऊया आज रात्रीचा हवामान अंदाज. तर आज आहे 18 सप्टेंबर. शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे लातूर जिल्हा, सोलापूर तसेच जे आहे अकलूज, तुळजापूर, पंढरपूर, इंदी, लातपेठ, बार्शी, लातूर, केज, अहमदपूर, उदगीर, देगलूर आणि जे आहे नांदेड, हिंगोली, माजलगाव आणि बीडच्या काही भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे फार का जास्त राहणार नाही, फक्त काही भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील तर काही भागामध्ये थोडाफार जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस फक्त आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि मध्यरात्रीनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्ड राहील. आज मध्यरात्री फक्त 1 ते 2 वाजेपर्यंत हा पावसाचे वातावरण राहील आणि रात्री 1 ते 2च्या दरम्यान जे आपला थोडाफार नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, आपला अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि बीडच्या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची सरी आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळू शकतात. आणि आज मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत म्हणजे जवळजवळ सकाळपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. शेतकरी मित्रांनो जे आहे आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. आता उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये नेमकी पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे, कुठे पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पाहायचं म्हणलं तर राज्यातील पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरीही अजूनही शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये रोज आपल्याला पाऊस राहणार आहे. रोज या ठिकाणी दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. फक्त दुपारपर्यंत राज्यामध्ये पावसाला जे आहे उघडीप राहणार आहे. त्यामुळे तुमची काय जे शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे दुपारपर्यंत जे आहे शेतकरी करू शकतात. आता उद्यासुद्धा आहे, उद्या आहे 19 एप्रिल. उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे जे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारी 1 ते 2च्या दरम्यान 1 वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्ड राहणार आहे. फक्त काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस कुठेही पडणार नाही. दुपारपर्यंत कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. दुपारनंतर दुपारच्या दरम्यान आपल्या जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल आणि हा पाऊस आपला जे आहे दुपारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जे आपण या ठिकाणी पाहूया उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्हा तसेच जे आहे मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, सिकरी, नंदुरबार या भागामध्ये आपलं जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर पालघर, वाडा, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली तसेच जे आहे मुंबई, खोपोली, खेड, पुणे, गोरेगाव, जेजुरी, बारामती, सातारा, वडूज, चिपळूण, कराड, विटा, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी आणि गोकाक आणि सावंतवाडी या भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या हा जो पाऊस आपला उद्या दुपारच्या दरम्यान कोकणपट्टी आणि मुंबईच्या परिसरामध्ये राहील आणि त्यानंतर जे आहे सायंकाळच्या दरम्यान हा पाऊस आपला जे आहे या ठिकाणी पुढे सरकून सोलापूरच्या भागामध्ये पाहायला मिळेल. सोलापूरच्या भागामध्ये सोलापूर, पंढरपूर, बार्शी, तुळजापूर, पेठ, करमाळा तसेच जे आहे बीड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, पैठण, माजलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड तसेच जे आहे कोपरगाव, येवला, निफाड, सिन्नर, संगमनेर आणि गंगापूर
या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल या भागामध्ये. कारण की सगळ्यात सुरुवातीला जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई कोकण पट्टीमध्ये पावसाला दुपारच्या दरम्यान सुरुवात होईल. हा पाऊस पुढे सरकून जे आपला मराठवाड्यामध्ये येईल आणि मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, अहमदपूर, परळी, केज, पेठ, बार्शी आणि तुळजापूर आणि उदगीर आणि सोलापूर, इंदी, पंढरपूर म्हणजे या भागामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यामध्ये फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे फक्त कोकणपट्टीमध्ये पाहायचं म्हणलं तर कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे मुंबईचा परिसर झाला, कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मुंबई पुणेचा परिसर. तर या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान मुंबई आणि कोकणपट्टीमध्ये पाऊस राहील. त्या भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये. आणि तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपला पाऊस राहील आणि तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे थोडंफार विदर्भातील अकोला, अमरावती आणि परभणी आणि नांदेडच्या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या मध्यरात्री दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल मध्यरात्रीपासून ते सकाळी पहाटेपर्यंत दरम्यान. तर म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो पाऊस सुरू होईल उद्या दुपारच्या दरम्यान मुंबईच्या आणि कोकणपट्टीमध्ये म्हणजे सुरू होईल आपल्याला हा पाऊस आणि त्यानंतर पुढे सरकून जे आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येईल. त्यानंतर खानदेशच्या परिसरामध्ये सुद्धा आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला हा पाऊस सायंकाळच्या दरम्यान येईल. सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर उद्याच्या दरम्यान जे आपला राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. उद्या दुपारच्या दरम्यान मुंबई कोकणपट्टीमध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान. मराठवाड्यामध्ये उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. सोलापूर आणि लातूरच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आणि विदर्भातील जे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भाग आहे म्हणजे विदर्भातील भागामध्ये जो पाऊस राहील तो पाऊस फक्त मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. आपण कालसुद्धा सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की विदर्भामध्ये जे आहे विदर्भामध्ये फक्त पाऊस केव्हा पडेल, विदर्भामध्ये कधी पाऊस पडेल तर फक्त मध्यरात्रीच्या दरम्यान. तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील. काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल आपल्या उद्याच्या दरम्यान आणि काही ठिकाणी आपलं फक्त ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस कुठेही पडणार नाही उद्या दुपारपर्यंत. दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल तर रात्रीपर्यंत हा पाऊस पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे आता इथून पुढे जे आहे काय होणार आहे, इथून पुढे काय होईल, आता इथून पुढे जे आपला राज्यामध्ये फक्त दुपारनंतर पाऊस राहील. दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. म्हणजे जवळजवळ 25 तारखेपर्यंत असेच वातावरण राहील नवरात्रापर्यंत. फक्त जे आहे दुपारच्या नंतरच पाऊस येईल आणि सकाळच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडला का. आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये पावसाचे वातावरण पाऊस पडला का ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपण जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपला अंदाज जे आहे आपण जे सांगितलेलं आहे की उद्या दुपारनंतरच राज्यामध्ये पाऊस येईल आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्हाला उद्या दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. जे मराठवाड्यामधील जे शेतकरी असतील त्या भागामध्ये फक्त जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे आणि कोकणपट्टीमध्ये जे आपला रत्नागिरी जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, बेळगाव या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पाऊस राहील आणि हा पाऊस चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. आणि खानदेशच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहील. त्या भागामध्ये सुद्धा उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.